नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो, परंतु मग या योजनेमध्ये कोणकोणते दिव्यांग पात्र आहेत, म्हणजे दिव्यांगांचे कोणकोणते प्रवर्ग यासाठी लाभ घेण्यास पात्र आहे, त्या संदर्भात नवीन प्रवर्ग यादी जाहीर झालेली आहे. नवीन जी-आर आलेला आहे. नवीन जी-आरनुसार नवीन नियम या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण या जी-आरच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाच्या एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरिता ग्राह्य ठरविण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग दिनांक 27 मार्च 2026 रोजीचा हा जी-आर आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय काय आहे. तर प्रस्तुत शासन निर्णयान्वये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील विविध कलमातील तरतुदीनुसार शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीतील दिव्यांगांच्या कल्याणार्थी अंमलात असलेल्या योजना, उपक्रम व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान वा तत्सम इतर फायदे, शासकीय आस्थापनातील दिव्यांगाच्या आरक्षणाच्या तरतुदी वगळता यांचा लाभ घेण्याकरिता खालील 21 प्रकारातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्राह्य पात्र करण्यात येत आहे व त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, पहिली जी प्रवर्ग आहे दिव्यांगांचा जे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे ते आहे लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणजे अस्थिव्यंग, लेप्रोसिस क्युराईड पर्सन म्हणजे कुष्ठरोग निवारित मुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पीडित, पूर्णतः अंध, अंशतः अंध, कर्णबधीर, ऐकू कमी येणे, वाचा भाषादोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, सोमग्न, मानसिक वर्तन, मानसिक आजार, हातापायातील स्नायू कमजोर, शिथिल होणे, कंपवात, अधिक रक्तस्राव, रक्तांची कमतरता, रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेचे तीव्र आजार आणि बहुविकलांग. अशा प्रकारे या 21 दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना शासनाच्या सर्व योजना, सवलती, अनुदान याचा सर्वांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर त्याविषयी नियम आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार लक्षणीय स्वरूपाचे दिव्यांगत्व धारण करणाऱ्या आणि संबंधित दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड असलेल्या व्यक्तींना सदर शासन निर्णयाच्या तरतुदी लागू राहतील. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करण्यात येते की विभागाशी संबंधित असलेल्या दिव्यांगांच्या कल्याणार्थ अंमलात असलेल्या योजना, उपक्रम, सवलती, अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरिता वरील 21 प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना ग्राह्य पात्र ठरवण्यात यावे. नव्याने समाविष्ट दिव्यांगत्वाच्या प्रवर्गाच्या अनुषंगाने करावयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकतेनुसार विषयानुरूप त्या विषयाशी संबंधित प्रशासकीय विभागाद्वारे विविध योजना, कार्यक्रम आखून त्यावर स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात यावेत व त्यासाठी संबंधित विभाग आवश्यकतेनुसार त्या विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करेल. सदर शासन निर्णयान्वये संबंधित शासन उपक्रमांचा दिव्यांग व्यक्ती म्हणून लाभ घेण्याकरिता संबंधित व्यक्तीचे दिव्यांगत्व आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेली कार्ड सक्षम वैद्यकीय मंडळाने अथवा अपीलीय प्राधिकरणाने प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणे आवश्यक राहील. ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ अनुदेय राहतील. तात्पुरते म्हणजे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ अनुदेय राहणार नाही. तर मित्रांनो, अनेक बांधव विचारतात की आमच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे किंवा प्रमाणपत्र आहे तर त्यांना कोणत्याही शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे परमनंट दिव्यांग असाल तरच या ठिकाणी लाभ मिळणार आहे असे स्पष्ट या ठिकाणी सांगितलेले आहे. सदरचा शासन निर्णय हे शासनाचे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्यांचे नियंत्रणाखालील सर्व विभाग, कार्यालय, अंगीकृत उपक्रम, महामंडळे, शासकीय वित्तीय संस्था, अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी लागू झाल्यापासून लागू राहतील. म्हणजे मित्रांनो, आता ज्या काही नवीन योजना येणार आहे
किंवा योजना राबवल्या जाणार आहे त्या संदर्भात वरील प्रकारचे जे दिव्यांगांचे 21 प्रवर्ग आहेत त्यातील सर्व दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनांचा, सवलतींचा, अनुदानांचा फायदे मिळणे गरजेचे आहे। त्या संदर्भात हा GR काढण्यात आलेला आहे आणि वरील 21 प्रकारचे प्रवर्ग यासाठी पात्र राहणार आहेत। तर मित्रांनो, आपण सुद्धा या प्रवर्गात असाल किंवा आपल्या जवळचे आपले नातेवाईक, आपले मित्र अशा पद्धतीने कोणी दिव्यांग असेल तर त्यांना आता UDID कार्ड काढून घेण्यास सांगा, कारण की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या वरील 21 प्रकारचे जे दिव्यांग प्रवर्ग आहेत त्यातील लाभार्थ्यांना 100% दिले जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।